हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज साधी सोपी अशी कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीपासून मस्त चटपटीत अशी वाटाण्याची भाजी बनवणार आहे. वाटाण्याच्या शेंगा आणून तो सोलून घेतलेला वाटाणा आहे हा. पण बरेच दिवस तो फ्रीजमध्ये होता, कारण की इतर पालेभाज्या वगैरे आधी संपवण्याच्या नादामध्ये तो तसाच फ्रीजमध्ये राहून गेला. तर मी आता त्याला काय होतं, कधी कधी पटकन वाटाणा शिजत नाही, त्यासाठी आपण त्याला कढईमध्ये आधी तेलावरती फ्राय करून घेणार आहोत. तेलावरती टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मी चवीसाठी आणि झाकण ठेवलेलं आहे. सुरुवातीला वाटाणा थोडासा फुटतो कधी कधी तेलावरती, त्यामुळे थोडंसं झाकण ठेवून कव्हर करायचं त्याला टाकताना सुद्धा, म्हणजे अंगावर उडत नाही. आता नुसता वाटाणा नको म्हणून मी त्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे, मीडियम साईजचा. कारण की वाटाणा बटाट्याचं कॉम्बिनेशन छान लागतं भाजीमध्ये आणि बटाट्याने थोडंसं त्याला ग्रेव्हीला टेक्स्चर पण छान येतं. तर बाकीचे जिन्नस आपल्याला जास्त काही घालावे लागत नाही. तर बटाटा पण मी वाटाण्यामध्येच टाकून परतून घेते, झाकण ठेवून शिजवते. जवळपास 60-70% शिजून जातं बटाटा आणि वाटाणा यामध्ये. आता फक्त एक कांदा आणि एक टोमॅटो मी घेतलेला आहे आणि तो कढईमध्ये परतवून घेते व्यवस्थित. वाटाणा खूप छान टेस्टी लागतो, कारण की आपण त्यामध्ये मीठही टाकलेलं असतं आणि छान तो व्यवस्थित असा सॉफ्ट असा शिजलेला पण असतो. कांदा टोमॅटो बाजूला काढून घेतलेला आहे, थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची छान अशी खमंग फोडणी केली. पण त्यापूर्वी मी अख्ख्या 2 मिरच्या पोट फाडून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरचीचा झणझणीत तिखटपणा एक वेगळी टेस्ट देतो भाजीला आणि वाटाण्याच्या भाजीला तर तळून मिरच्या जर फोडणीमध्ये टाकल्या तर त्या खूप छान लागतात. आता मी साईडला काढून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि मग फोडणी दिलेली आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे, फार मसालेदार खावंसं नाही वाटत, पण रोजच्या भाजीचा प्रश्न तर पडतोच. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण फार सारे मसाले वगैरे जास्त काही टाकत नाही बसलो. फक्त कांदा टोमॅटो कट करून टाकण्याच्या ऐवजी आपण त्याची ग्रेव्ही केलेली आहे, असं सुद्धा छान लागतं. आता मसाल्यांमध्ये मी फक्त लाल तिखट, धना पावडर आणि थोडासा आपला घरचा मसाला टाकलेला आहे, अगदी थोडासा. आणि ग्रेव्हीला पण जास्त वेळ मी परतलेले नाही, त्यामध्ये लगेचच वाटाणा आणि बटाटा आपला जो तळलेला आहे तो टाकायचा. अशा पद्धतीने तळून घेतला ना की एकतर फ्रीजमध्ये माझा खूप दिवसाचा वाटाणा होता, त्यामुळे तो पटकन शिजतो आधी तेलावरती फ्राय करून घेतल्याच्या नंतर, किंवा फ्रेश जरी वाटाणा असेल ना, अशा पद्धतीने केला की छान टेस्ट लागते. आता कुठल्याही वाटणाच्या भाजीला मी गरम पाणी वापरत असते. मला जास्त ग्रेव्ही नको होती, त्यामुळे छान अशी उकळी काढल्याच्या नंतर ग्रेव्ही आपली थिक करून घेतली. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा.